जय स्वामीनारायण मित्र-मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आमच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. आज होतं यांची प्रॅक्टिस मी घेतलेली आहे. 3-4 वेळेस यांची प्रॅक्टिस घेऊन आणि हे फर्स्ट ट्राय आउट केलं होतं. एक 5 मिनिटामध्ये बॅक साईडची जर घाई असली तर हेअरस्टाईल कशी करायची तर ही युक्ता दीदीने आणि तिच्या मैत्रिणीने केलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता रीना दीदीची हेअरस्टाईल चालू आहे. बिचारीला रोज धरलं पकडलं की बसवलं खुर्चीवर, धरलं पकडलं बसवलं खुर्चीवर. कारण तिचे एकटीचेच लाँग हेअर आहे. दुसऱ्यांचे पण आहे, पण ती येऊन बसून जाते आणि तुम्ही बघू शकता तिच्या डोक्यावरती हेअरस्टाईल करायला तिला खूप आवडतं आणि एकदम शांत पण बसते. एकदम व्यवस्थित तिची हेअरस्टाईल आम्ही करत आहोत आणि त्यांना पाहिजे होतं, की "ताई वरच्या साईडला जोडा कसा करायचा?" तर तो सांगा मला आणि तो प्रिन्सेससारखा दिसला पाहिजे. जशी वेस्टर्न हेअरस्टाईल असते तशी हेअरस्टाईल तिला करायची होती. तर म्हटलं आपण एक ट्राय आउट करून पाहू. जर जमलं तर ठीक, एकदम व्यवस्थित करून पाहू. तर करायला घेतलं आणि जशी पोनी यायची तिला टक करायची पिन आणि दुसऱ्यांदा सुद्धा आपण तीच पोनी घ्यायची आणि टर्न करून तिला पिनअप करायची. परत तेच केस घ्यायचे, टक करायचे आणि पिन लावून त्याला फिट करायचं. परत तीच तीच वेणी घ्यायची, परत त्याला एक छोटासा एकदम रोल करायचा आणि ते टक करायची. तुम्ही बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने रोल करायचे आणि व्यवस्थित आणि किती सुंदर दिसत आहेत तुम्ही बघू शकता. असेच असेच तयार करून करून रोल बघा. एकदम व्यवस्थित आणि प्रॉपर हेअरस्टाईल होत आहे आणि आता ह्या सगळ्या प्रोफेशनलमध्ये जाता ह्या हेअरस्टाईल सर्व प्रोफेशनल क्लासमध्ये. पण मी यांचा जो साध्या मेकअपचा आणि साध्या हेअरस्टाईलचा जो क्लास आहे त्याच्यामध्ये मी त्यांना शिकवत आहे. तर तुम्ही बघू शकता की किती ॲडव्हान्स लेव्हलच्या हेअरस्टाईल त्यांना मी शिकवत आहे आणि खूप व्यवस्थितपणे त्या शिकत पण आहे. तर आता तर ॲडमिशन पूर्ण झालेले आहे. 8 ॲडमिशन्स आपल्या कंप्लीट झालेले आहे आणि 8 ॲडमिशन्स होऊन त्यांना आता 4-5 दिवसामध्ये त्यांचा क्लास कंप्लीटसुद्धा होऊन जाईल. तर वाट बघा नक्की. आणि त्यांची जी हेअरस्टाईलचा क्लास आहे आता याच्यापुढे त्यांचा नंतर आता कर्ल्सची हेअरस्टाईल राहिली त्यांची, की कर्ल्स कसे करायचे, कर्ल्स सेटिंग करताना कसे पार्टिशन्स कसे करायचे, त्याच्यानंतर ॲप्लिकेशन कशी करायची, कर्ल्सची जी मशीन असते तिला कसं पकडायचं आणि कशी करायची. तर तुम्ही बघू शकता आता या डमीवरती हेअरस्टाईल करताना युक्ता दीदी त्यांना खूप आवडत होतं आणि बिचारीला असे झोपवून टाकत होते.